ठीक आहे ना, चला ना, करा ना. नवाब मलिकांच्या अनुषंगानं भाजपकडून जे सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तुमचं यावर काय मत आहे? नवाब मलिकांच्या पाठीशी पक्ष आहे, आमदार म्हणून, सदस्य म्हणून तुम्ही सर्व मंडळी त्यांच्या पाठीशी आहात, की वेगळा जर निर्णय घेतला गेला तर तो तुम्हाला मान्य असेल? नहीं, बीएमसी इलेक्शंस के लिए जो कमेटी बनाई गई थी उसकी चेयरमैन का पद दिया गया था मेरे वडील नवाब मलिक साहब, और उसी तरीके से दिया गया था कि हम कमेटी को नवाब मलिक साहब की अध्यक्षता के खाली पूरे मुंबई में 227 वार्ड का पूरा सर्वे करके हमारी क्या स्टेटस है वो वरिष्ठान के सामने रखेंगे। तो वो काम हमने पूरी तरीके से किया है। बीएमसी के चुनाव का ऐलान हो गया है। कल अजितदादा पवार के साथ हमारी बैठक हुई थी, उसमें जो निर्णय होगा हमें मान्य होगा। संपर्क मंत्रीच आजच्या बैठकीला गैरहजर होत्या। खरं तर मुंबईची जबाबदारी त्यांच्यावर आहे। सातत्यानं तुम्ही बैठका घेताय, संपर्क मंत्र्यांची अनुपस्थिती दिसते। जर उद्या बैठकीत चर्चा करायची वेळ आली तर मग तुमच्याकडून कोण जाणार आहे? नवाब मलिक संपर्क हे बघा, संपर्क मंत्री जे आमचे अदितीताई ते कॅबिनेट मंत्री आहे आणि 2-2, 3-3 तास मंत्री सोबत विदाऊट आणि होमवर्क करून बसणं हे मला वाटतं ते योग्य नाही। आता आमचं होमवर्क झालं आहे। आता जेव्हा आम्ही होमवर्क घेऊन त्यांच्या पुढे अर्धा तासमध्ये आम्ही जे देऊ शकतो 3 तास त्यांच्या बसण्याची गरजच नाही। म्हणून आता आज आमचं होमवर्क झालं आहे पूर्ण कमिटी आहे। काय होमवर्क झालं तुमचा? होमवर्क काय झालं? घेण्याची वेळ जर आली नवाब मलिकांवर तर ते एक पाऊल मागे घेतील का? ते विषय नवाब मलिकांचा नाही आहे, ते विषय आहे पक्षाचे आमचे श्रेष्ठ लोकांचा। प्रश्न अजितदादा पवार असेल, प्रफुल्लभाई पटेल असेल आणि सुनील तटकरे साहेब, त्यांचा जे आदेश असेल ते कार्यकर्त्याचा, आम्ही कार्यकर्ता आहे जसं ते सांगणार तसं आम्ही। परंतु नवाब मलिकांच्या मुली आहात, खरं तर नवाब मलिकांच्या नावाला विरोध होतोय, हे तुम्हाला राजकारण म्हणून चुकीचं वाटत नाही का? ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप झाला, आरोप सिद्ध नाही झाला आणि जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ते फक्त आरोपच राहतात। आणि संविधानानुसार तुम्हाला पण माहित आहे, आपण आरोप करून ठेवू आणि ते सिद्ध नाही झाला, जेव्हा आरोपचा निर्णय निकाल येणार तेव्हा दूधचं दूध आणि पाणीचं पाणी नक्कीच। परंतु भाजप पुन्हा एकदा हिंदू आणि मुसलमान अशा पद्धतीचं जे राजकारण आहे ते या गोष्टीने करू इच्छित आहे का? तुम्हाला काय वाटतं त्याचं? नाही, मला असं दिसत नाही। काय असेल तर आपल्या पुढच्या वेळी आपल्याला दिसतं। विधानसभा लोकसभा महायुती एकत्र लढलेली बघायला मिळाली आणि आता महापालिका निवडणुकीसाठी हे सेपरेशन तुम्हाला योग्य वाटतं? आमच्या वरिष्ठांसोबत त्यांची बोलणी, जेव्हा त्यांची चर्चा होणार, वरिष्ठांचे जे आदेश असेल, वरिष्ठांनी आम्हाला जे माहिती देणार त्यावर आम्ही नंतरच बोलू। आता आमच्याकडे काहीच माहिती नाही तर म्हणून आपण काही बोलू शकत नाही। नलावडीत बैठक पार पडलेली आहे, काय आजच्या बैठकीतून तोडगा निघाला? विशेषतः आज सकाळी जी महायुतीची बैठक पार पडली त्यात राष्ट्रवादीला बोलवण्यात आलेलं नव्हतं, या संदर्भामध्ये सुद्धा या बैठकीत चर्चा झाली। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष नामदार अजितदादा पवार साहेबांनी, महाराष्ट्राचे पक्षाचे अध्यक्ष खासदार तटकरे साहेब यांनी जी समिती अस्तित्वात आणली त्याचे जे अध्यक्ष आहेत नवाब मलिक साहेब आणि बाकी सर्व 14 निमंत्रित अधिक आमचे सर्व जिल्हाध्यक्ष यांच्या समवेत आज प्रदीर्घ चर्चा झाली। 227 वार्डामधून आमच्याकडे कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दिले, त्याची आम्ही सर्वांची छाननी केलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही सोडून बाकीचे घटक पक्षांनी आज चर्चा केल्याचे आम्हाला समजलंय, त्या संदर्भातही आम्ही चर्चा केली। निर्णय आम्ही असा घेतलेला आहे की उद्या आमच्या पक्षाचे अध्यक्ष दादा या ठिकाणी येतील, तटकरे साहेब येतील आणि युतीच्या संदर्भामध्ये नेमकं काय करायचं याचे जे निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील त्याप्रमाणे पुढील कारवाई करायची हा आमचा निर्णय झालेला आहे। जरी तुम्ही एकत्रित निर्णय घेणार असला तरी नवाब मलिकांच्या पाठीशी तुम्ही आहात का, की तुम्हाला या संदर्भात काही वेगळं नाव सुचवू शकता अशी काही चर्चा झाली? या ठिकाणी व्यक्तीचा प्रश्न उद्भवत नाही, पक्ष नेतृत्व जे सांगतील, जे नेतृत्व त्या नेतृत्वाच्या पाठीमागे आम्ही सर्व आहोत। जागा वाटपाच्या संदर्भामध्ये समजा भविष्यात युतीची घोषणा झाली तर जागा वाटपाच्या संदर्भामध्ये सुद्धा व्हाया दादाच गोष्टी जातील का? थेट बैठकीला तुमच्यापैकी कोणी बसणार नाही का? या संदर्भातला निर्णय उद्या दादा घेतील, आमचे तटकरे साहेब घेतील, आणखी श्रेष्ठी घेतील आणि त्यांच्याबरोबर चर्चा करायचा निर्णय जर त्यांनी आम्हाला सांगितला तर कोणी जायचं, केव्हा जायचं हा सर्व निर्णय ते सांगतील त्याप्रमाणे होईल आणि तिकीट कुठली मिळणार, किती सीट्स मिळणार
प्रत्यक्षात चर्चा केल्यानंतरच हे परंतु निष्पत्ती होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून तुमचा मुंबईतल्या किती जागांवरती दावा आहे? तुम्ही बैठक सुद्धा घेतली, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. किती जागांवरती तुम्ही जेन्युइनली दावा करता राष्ट्रवादी काँग्रेस? आम्ही किमान 50 जागेवर आम्ही जेन्युइनली दावा करणार आहोत. महायुतीच्या बैठकीमध्ये दादांनी जर सांगितलं तर आम्ही जाणार. 50 वार्डावरची नावं आम्ही काढलेली आहेत. आम्ही प्रत्येक 227 वार्डामध्ये एबीसी मार्किंग केलेलं आहे आणि आम्ही कुठे चांगल्यापैकी लढू शकतो याचा पूर्ण आज चर्चा आम्ही केलेली आहे. युती झाली नाही तर स्वबळाची काही भाषा होऊ शकते युती का? झाली नाही किंवा झाली या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. तयारी झाली या तुमची? या आमची पूर्ण तयारी झालेली आहे. युतीसह युतीशिवाय आम्हाला पक्षश्रेष्ठी जो आदेश देणार तसंच आम्ही करणार.